जय माता दी. तर तिला मी रिपेअर पण केला. रिपेअरच्या वरती फायबर वगैरे लावून आपण त्याच्यामध्ये ना माझे शेवटचे काही व्हिडिओ झाले करप्ट. राईड करताना त्यांनी DJI ऑस्मो 4 वापर. गोप्रोचा खूप मोठा फॅन आहे फ्रँकली बोलतो, पण बॅटरी पण काहीतरी 4 तास चालते. तो म्हणा बघ होतो ना 45,000 ला याचा प्राइस. त्याच्यामध्ये येतात 2 बॉक्स. ठीक बघा बरीच मोठी होते. हे बघा हा 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 काय सुकूनचा फिलिंग आहे यार, एक नंबर. फक्त त्याला ठेवायचं चिपकला आपण रे. साऊंड खूप छान आहे. महत्वाची खूप गोष्ट की याच्यामध्ये इनबिल्ड 47 GB चा स्टोरेज स्पेस आहे. नमस्कार म्हणले, तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामरचं मनापासून स्वागत आहे. बरेच दिवसांनी ब्लॉग करतोय मी, कारण की आपल्याला ऍक्च्युली म्हणजे ऑफिसची कामं म्हणा किंवा घरी पण एवढ्या काही गोष्टी घडतात. स्पृहाची स्कूलमध्ये इव्हेंट चालू आहेत, मग ओपन डे वगैरे होता, माझ्या ऑफिसमध्ये इव्हेंट सुरू आहे, त्यामुळे मला व्लॉग करायला मिळतच नाहीये. पण शनिवार रविवार विचार केला की बाहेर जाईन, पण होत नाहीये. ते आपल्या घरीच थांबायला लागतं. त्याच्यामुळे आपल्याला खूप बरेच आपण व्लॉग करतोय. आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे, खूपच खास आहे, कारण फायनली आपण आपला नवीन कॅमेरा म्हणजे आपला ऍक्शन कॅमेरा घेतलेला आहे आणि तो आहे DJI Osmo Action 5 Pro ॲडव्हेंचर कॉम्बो. तर हा कॅमेरा आपण कुठून घेतला हे तुम्हाला आधी मग दाखवतो आणि मग आपण पुढे सुरू करू. तर इकडे घ्यायला आलो आपण डिझाईन इन्फोमध्ये आपला Osmo Action 5 Pro. मी पण घेणार आहे आणि कुणाल पण घेणार आहे. चला बरोबर नाना चौकमध्ये शॉप आहे, जाऊयात. तर आपण ऑफिसमध्ये आलो आहेत ना, तर हे बघा DJI Osmo Action 5 Pro 2 पीस, हा एक आणि हा एक माझा आणि एक मित्राचा. आणि इकडूनच आपण खूप काही गोष्टी घेतल्यात, बॅटरी घेतल्यात, गोप्रो पण घेतलेल्या, खूप काही गोष्टी घेतल्यात. तर मंडळी आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे, तर आपण देवीच्या आशीर्वादाने आपण आपला नवीन कॅमेरा अनबॉक्स करूया. चला, DJI Osmo Action 5 Pro ॲडव्हेंचर कॉम्बो. जय माता दी. तर मंडळी आता आपण असं अनबॉक्सिंग करूया. तो चलिए शुरू करते हैं. तर मंडळी याचा आता बॉक्स आहे, त्याचा प्लास्टिकवर आपण आधी काढलेला आहे, कारण आपण इंस्टाग्रामसाठी रीलसाठी आपण आधी अनबॉक्सिंग केलेलं आहे. आता याला आपण ओपन करूया. त्याच्यामध्ये येतात 2 बॉक्स. याच्या एका बॉक्समध्ये आलेल्या ॲक्सेसरीज, एका बाजूला Osmo Action 5 Pro. हा आपण घेतला बॉक्स, साईडला ठेवला. हा पण घेतला, साईडला ठेवला. आणि याच्या आतमध्ये ही स्टिक आहे, ही बघा. क्या बात आहे, ॲडव्हेंचर कॉम्बो मध्ये आपला स्टिक सुद्धा मिळतं. ही स्टिक बघा बरीच मोठी होते, ही बघा. ती तरी माझ्यामध्ये 5 फूट तरी असेल. आपल्याकडे टेलेसिनची स्टिक होती ना, ती काय ती 8 फूट होती, याच्यापेक्षा मोठी होती. हो 5 फूट तरी असेल ना ही. हा ओके. आता आपण ह्याला क्लोज करूया. आपण वापरणार आहे फॉर शुअर. चला आता आपण बाकीचे दुसऱ्या गोष्टी पाहूया. तर सर्वात अगोदर आपण ॲक्सेसरीज वाला बॉक्स ओपन करूया. हे आय थिंक एक माउंट आहे, ही केबल आहे फॉर चार्जिंग. हे बुक आहे, युजली कोण वाचत नाही, पण वाचलं पाहिजे. आणि ही आपली केस आहे बॅटरीजची फॉर चार्जिंग. हे बघा आता सुंदर आहे यार. हे बघा 3 बॅटरीज आहे. इकडे चार्जिंग पॉईंट, चार्जिंग लाईट तुम्हाला सापडते इकडे, आणि इकडे चार्जिंगचं पॉईंट आहे या साईडला. बघा कडक आहे, एक नंबर आहे. आणि प्लस मी ऐकलंय की ह्यानी तुम्ही तुमचा मोबाईल पण चार्ज करू शकतात, असं मी ऐकलंय. कुठेतरी बघितलं होतं व्हिडिओमध्ये. आपण ते पुढे आरामात टेस्ट करू, मग सांगेन तुम्हाला पुढच्या कधी राईड्समध्ये. चला मग आपण आता बॉक्स नंबर 2 ओपन करूया. आणि हा अजून एक गोष्ट म्हणजे बॉक्स 1 मध्ये आपल्याला हा माउंट मिळाला आहे, आणि हा माउंट आहे मॅग्नेटिक. आय थिंक मॅग्नेटिक आहे. आरामात आपल्याला उभा किंवा आडवा आपण लावू शकतो आपल्या कॅमेऱ्याला. पुढे तुम्हाला दाखवतो मी. चला आता आपण बॉक्स 2 ओपन करूया. बॉक्स 2 आहे Osmo Action 5 Pro त्याचा बॉक्स. हा आपला कॅमेरा आहे. त्याच्या आधी आपण हा केस पाहूया. हा बघा, हा त्याचा केस आहे, बाहेर आउटर केस आहे त्याचा. आणि त्याच्यामध्ये पण हा एक माउंट आहे, हे 2 स्क्रू आहेत, आणि हा त्याचा असा केस आहे, आउटर केस. हे बघा. आता हे जरा मला R&D करायला पाहिजे नीटपणे, कसं ओपन वगैरे होतं ते. हा तसा एक माउंट आहे, म्हणजे हे चिपकवायला आहे 3 mm ची टेप. हा पण एक मॅग्नेटिक माउंट आहे. अच्छा 2 आहेत मॅग्नेटिक माउंट, म्हणजे व्हेरी गुड. आणि हे आपले 2 स्क्रू आहेत माउंट करायला. बघा ठीक आहे. आता गपे
आता मेन गोष्ट म्हणजे आपला हा ऑस्मो ॲक्शन 5 प्रो आपण अनबॉक्स करूया. हो. किती आहे बघा, किती सुंदर आहे बघा, छान दिसतोय. आणि जेवढं मला आठवतं ना की हा आपला गोप्रोपेक्षा थोडा लहान आहे. गोप्रो थोडा मोठा आहे याच्यापेक्षा, गोप्रो लहान आहे. त्याची बॉडी वगैरे पण चांगली एकदम स्टडी वगैरे बॉडी याची. त्याची ग्रिप पहिला चांगली येते त्याला. वाह क्या बात आहे. आता आपण हे सर्वात बेस्ट गोष्ट, हा काय सुकूनचा फिलिंग आहे यार, एक नंबर. लेन्स का मस्त आहे. एक नंबर लेन्स आहे. तर मंडळी, या कॅमेरामध्ये आपला हा मॅग्नेटिक माउंट आहे, तो इकडे आपण लावू शकतो. हे बघा, हा फक्त त्याला ठेवायचं. बघ चिपकला आपण रे, हा बघा चिपकला. हा बघा, आता ह्याला तुम्ही, हा आता परफेक्ट फिट झालंय बघा. आणि काढायचं असेल तर हे दोन साईडचे दाबले की इझिली निघतं. हे बघा. आणि सेम आय थिंक सो साईडला पण कुठेतरी आहे, पण त्यासाठी आपल्याला हा केस वापरावा लागणार आहे. आणि हे बघा, ह्या केसला आपण इकडे साईडला मॅग्नेटिक आहे गोष्ट, तर हे आपण इकडे लावलं. हे बघा झालं. म्हणजे तुम्ही, हा बघा झालं परफेक्ट. म्हणजे तुम्ही रीलसाठी वगैरे हा परफेक्ट अँगल आहे बघा असा. एक नंबर, क्या बात है. सही है बेडू, सही है. अभी रील एक नंबर बनेगा. चला मंडळी, आपण इकडून बॅटरी टाकली, इथून ऑन केलं. आता याला आपण सेटअप करूया. लँग्वेजेस खूप आहेत, पण आपलं इंग्लिश परफेक्ट आहे. डिव्हाइस नेम आलेला आहे. स्किप 5 आयटम्स रिमेनिंग, स्किप करूया आपण. कन्फर्म, रिसेट डेटा अँड टाइम, कन्फर्म. आता तिकडे आपण आपलं डेट सेट करून घेऊ. मग साऊंड खूप छान आहे. इकडे समोर तुम्हाला शटर साऊंड, वन्स टेक अ फोटो, असे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, वाचता ते आठवणीने. लेफ्ट शूटिंग मोड, अच्छा आहे बघा. अच्छा हे बघा, याच्यामध्ये ओके ओके, याच्यामध्ये बघा टाइम लॅप्स, स्लो मोशन, सब्जेक्ट ट्रॅकिंग. तुम्हाला बोललो होतं ना, सब्जेक्ट ट्रॅकिंग म्हणजे ऑटोमॅटिकली तो आपण जिकडे लेफ्टला गेलो तर ऑटोमॅटिक लेन्स पण लेफ्टला येतो. नॉट लेन्सचा सब्जेक्ट तो बरोबर ट्रॅक करतो तो, असं आहे ते. सुपर नाईट याच्यामध्ये आहे, व्हिडिओ आहे, आणि हा फोटो आहे. त्याची क्वालिटी खूप छान आहे. 40 मेगापिक्सल्स कॅमेरा आहे, 40 मेगापिक्सल्स. सही आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी, महत्वाची खूप गोष्ट, की याच्यामध्ये इनबिल्ड 47 GB चा स्टोरेज स्पेस आहे. म्हणजे याला कार्ड टाकायची गरज नाही. तुम्ही कार्ड कधी विसरलात, कुठे घरी वगैरे विसरलात, तर याच्यामध्ये इनबिल्ड तुम्ही ह्याला सेव्ह करू शकता. म्हणजे अप्रॉक्स तुम्ही 3 तास रेकॉर्डिंग करू शकतात. आतमध्ये मेमरी कार्ड नाहीये, विच इज खूप चांगली गोष्ट आहे. तर मंडळी, अनबॉक्सिंग आपण केलेलं आहे. तर आपल्या या बॉक्सच्या आतमध्ये कॅमेरा, एक्सरे जे काय असेल तुम्हाला पूर्ण मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तर मी आता सांगू तुम्हाला की आपण DJI Osmo का घेतला ते. तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे GoPro 9 आधी होता, तर मग त्याच्यामध्ये एक इश्यू झाला. 9 मध्ये वरती रबर होता ऑन ऑफचा, आणि आपला रेकॉर्डिंग ऑन ऑफचा. तर तो रबर झाला खराब. हे तुम्ही साईडला स्क्रीन पाहत असाल. तर त्याला मी रिपेअर पण केला. रिपेअर वरती फायबर वगैरे लावून आपण ते काम करून घेतलं, आणि तो आता वर्किंग कंडिशन आहे. पण काय झालं होतं ना, जेव्हा मी कोकण टू मुंबई आलो होतो विथ फॅमिली ना, तर त्याच्यामध्ये ना माझे शेवटचे काही व्हिडिओ झाले करप्ट. काही व्हिडिओला तर आवाज पण नव्हता. त्यामुळे माझे 1 का 2 व्हिडिओ माझे गेले, असेच गेलेले. त्याच्यामुळे मी विचार केला की ठीक आहे, काहीतरी इश्यू झाला असेल आपला माईक लावण्यामध्ये किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणून मी काय केलं, मी परत एक ब्लॉग केला, लाईक मुंबई टू ठाणा. आपण ठाण्याला गेलो होतो लास्ट वीकमध्ये, तो पुन्हा मी मोठा ब्लॉग केला होता. त्याच्यामध्ये पण सेम इश्यू झाला होता. काही व्हिडिओ करप्ट झाले, काही व्हिडिओना आवाज नव्हता. तर ऍक्च्युली अडॅप्टरचा प्रॉब्लेम आहे, माईकचा इश्यू आहे, मला काही आयडिया नाही. शेवटी मी कंटाळलं. मी विचार केला आपण नवीन ऍक्शन कॅमेरा घेऊच, तर आपल्याला पाहिजे पण होता. कारण की पावसाळ्यामध्ये आपल्याला तो वॉटरप्रूफ व्हायला नसता, काय पण केलं तरी. आपला जो GoPro 9 जो आहे त्याला वरती फायबर लावलेला आहे, पण तरी पण तो बोला वॉटरप्रूफ हे नाही अभी, आप संभाल के उसको यूज करो. वॉटरप्रूफ तसाही राहिला नव्हता, तर आपला तसाही नवीन कॅमेरा घ्यायचा होता. तर मी विचार करतो GoPro 10 घेईन म्हणून, फ्रँकली बोलतो, कारण मी GoProचा खूप मोठा फॅन आहे. पण फायनली जेव्हा ऑस्मोनी ॲक्शन 4 आणि ॲक्शन 5 हे लॉन्च केलं ना, तेव्हा मला कुठेतरी माझं मन बदललं. ऍक्च्युली काय झालं तुम्हाला माहिती असेल, आपले एक मोठे युट्यूबर आहेत जे राहतात दिल्लीमध्ये, दीपक गुप्ता. एक्स्ट्रीम मोटो ॲडव्हेंचर त्यांचं चॅनल आहे. ते आहेत इंडिया टू नॉर्वेच्या लंडनच्या राईडवर. ते करतात इंटरनॅशनल राईड. तर इंटरनॅशनल राईड करताना त्यांनी DJI Osmo 4 वापरलेला आहे. विचार करा, जर DJI Osmo 4 ते वापरू शकता एवढं मोठं राईडसाठी, तर आपल्या लहान सण राईडसाठी तर DJI Osmo तर एक नंबर असेल फॉर शुअर. तर तो एक मला प्लस पॉईंट भेटला की तो वापरू शकतो. तर आपण एकदा यूज करू, ट्राय करू. कारण DJIचा मी प्रोडक्ट अजूनपर्यंत फक्त ड्रोन माझ्याकडे, कॅमेरे आपण हमेशा GoProचे वापरले. लाईक GoPro 7 माझ्याकडे आधी होता, GoPro 9 मी घेतला होता,
GoPro 10 सुद्धा मी वापरला होता, म्हणजे बायकोच्या भावाचा GoPro 10 होता तो, तर आपण साऊथ इंडियन राईडला आपण तो वापरला होता. तर मी GoProला खूप म्हणजे GoProचा खूप मोठा फॅन आहे फ्रँकली बोलतो. पण जेव्हा हा कॅमेरा लॉन्च झाला तर आपण विचार केला की आपण हा ट्राय करूया, कारण ऑलमोस्ट प्राइसिंगच्या हिशोबाने सेम होता. कारण मी जर घेतला आता GoPro 10 तो काहीतरी 22-25 हजारला होता आणि GoPro ऑस्मो काहीतरी 40,000 ला आहे. तर विचार केला आपण थोडे पैसे अधिक टाकून आपण GoPro 5 लेटेस्ट वाला घेऊ. GoPro 10 लेटेस्ट, आता आय थिंक तो GoPro 13 हा लेटेस्ट आलेला आहे, पण तो अराउंड काहीतरी 50,000 असेल. तर आपण विचार केला आपण हा ऍक्शन 5 घेऊ. तर फायनली आपण ऍक्शन 5 घेतलेला आहे. मेन कारण घ्यायचा म्हणजे मला बोललो आहे की दीपक गुप्ता त्यांनी राईड केले एक्स्ट्रा मोटो ऍडव्हेंचरनी. प्लस याची बॅटरी क्वालिटी, याची बॅटरी पण काहीतरी 4 तास चालते. मग दाखवलेल्या याच्या 3 बॅटरी आहेत, म्हणजे 4 तासच्या हिशोबाने ऑलमोस्ट 12 तास आपण ह्याला वापरू शकतो. 12 तास म्हणजे अख्खा एक दिवस आपण वापरू शकतो. म्हणून मी विचार केला आपण हा वाला घेऊ. प्लस हे नाईट मोड सुद्धा चांगला आहे, बेटर दॅन GoPro असं म्हणतायत. ऑफकोर्स आपण जेव्हा पुढे मोटो ब्लॉग करू तर तो आपल्याला माहिती पडेलच, पण असं म्हणते की नाईट मोड चांगले आहे. प्लस याच्यामध्ये मॅग्नेटिक माउंट पण दिलाय, जो आपण आडवा पण लावू शकतो आणि उभा पण लावू शकतो कॅमेरा फॉर रील्स, आणि उभा फॉर रील्स आणि आडवा फॉर युट्यूब व्हिडिओ. आणि प्लस त्याच्यामध्ये काय म्हणतात ऑब्जेक्ट ट्रॅकिंगचं ऑप्शन पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी सरळ उभा आहे, आता हा कॅमेरा मागे फेस करतो, जर मी लेफ्टला गेलो तर ऑटोमॅटिकली तोचा लेन्स आपल्याकडे येईल, राईटला गेलो तर ऑटोमॅटिक राईटला येईल. असं तो ऑब्जेक्ट ट्रॅकिंगचं त्याच्यामध्ये फीचर आहे, ते खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून विचार केला की आपल्या खूप काही गोष्टी मिळत आहेत तर आपण हाच घेऊ त्यासाठी. तर ऍक्च्युली मी फ्लिपकार्टवर म्हणा, अमेझॉनवर म्हणा बघत होतो ना, 45,000ला याचा प्राइस आहे. 45 की 46,000 प्राइस याचे अवेलेबल आहे. प्लस ऑफलाईन सुद्धा पाहिलं मी, लाईक स्टोर मी पाहिलं, ते पण 45,000 बोलले विथ बिल आणि 48,000 विदाउट बिल ते म्हणाले. तर मी डिझाईन इन्फोमध्ये मी आधी पण गोष्टी डिझाईन घेतलेल्या आहेत, लाईक कॅमेरा म्हणा, कॅमेरा बॅटरीज म्हणा, आधी मी घेतलेले आहेत. तर मी डिझाईन इन्फो मी चेक केलं, तिकडे होतं फक्त 40,000 रुपयाला हा वाला कॅमेरा. त्यांच्याकडे नॉर्मली सुद्धा बाकी साईट्स पेक्षा किंवा बाकी शॉप पेक्षा यांच्याकडे रेट्स कमी आहेत. तुम्ही काय करा, कम्पेअर करा डिझाईन इन्फोवर किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अजून कोणत्या साईटवर जे कमी असेल ते तुम्ही तिकडून तुम्ही आरामात घेऊ शकता. तर मंडळी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये आपला नवीन कॅमेरा डिटेल हा प्लस फीचर पण सुद्धा तुम्हाला थोडेफार सांगितलेलं आहे. याचा मेन रिव्ह्यू व्हिडिओ याच्या पुढे येणारच आहे फॉर शुअर. तर आपला चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवा, बाजूचा बेल दाबा, बेल दाबून ऑल वर क्लिक करा, तर म्हणजे व्हिडिओ नोटिफिकेशन पोहोचतील. आणि इंस्टाग्राम आयडी sandy_villa कनेक्ट करा, तिकडे आपले रील, शॉर्ट्स किंवा स्टोरी टाकत असतो, नक्कीच चेकआउट करा ते. तर भेटू आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.